नमस्कार मित्रांनो, मी कुलदीप तुमचं सगळ्यांचं आपल्या पिक्चरवाला मराठीच्या ह्या एका विशेष व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, सध्या सगळीकडे चर्चेत असलेल्या रामायण या चित्रपटाच्या टीजरबद्दल नेमकं माझं मत काय आहे, ह्या टीजरमध्ये मला काय काय पॉझिटिव्ह जाणवले किंवा काय काय निगेटिव्ह दिसले त्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर चर्चा करूया. त्याचबरोबर ह्या व्हिडिओच्या शेवटी मी एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण ह्या पिक्चरच्या पॉझिटिव्हबद्दल डिस्कस करूया. ह्या पिक्चरचा सगळ्यात पहिला पॉझिटिव्ह मला जो वाटतोय तो म्हणजे ह्या पिक्चरचा टॉपिक. मित्रांनो, रामायण म्हणजे फक्त एक स्टोरी नाहीये, तर रामायण म्हणजे आपला धर्म आहे, रामायण म्हणजे आपला इतिहास आहे आणि रामायण हीच आपली संस्कृती आहे. आणि ह्या विषयावर चित्रपट म्हणजे ऑलरेडी एक ब्लॉकबस्टर टॉपिक आहे. कारण रामायण म्हटलं की लोकांना कनेक्ट व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. लोक अगोदरपासून ह्या पिक्चरसाठी इमोशनली कनेक्टेड असणार आहेत आणि त्यामुळेच रामायण हा पिक्चर सुरुवातीपासूनच एका खूप स्ट्रॉंग बेसवर उभा आहे. मित्रांनो, दुसरा पॉझिटिव्ह मला ह्या पिक्चरबद्दल वाटतो तो म्हणजे ह्या पिक्चरची स्टारकास्ट. आता रणबीर कपूर श्रीरामांच्या भूमिकेमध्ये आणि यश रावणाच्या भूमिकेमध्ये खरं तर हीच ह्या पिक्चरसाठी सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. कारण हे दोन्ही कलाकार ॲक्टर म्हणून किती तगडे आहेत हे मी तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही. ह्या पिक्चरमध्ये आपला हनुमानांच्या भूमिकेमध्ये सनी देओल तर माता सीतेच्या भूमिकेमध्ये साई पल्लवी बघायला भेटणार आहे, जे की ऑलरेडी मला तरी वैयक्तिक ही एक ब्लॉकबस्टर कास्टिंग वाटते. मित्रांनो, तिसरा पॉझिटिव्ह मला ह्या पिक्चरबद्दल वाटतो तो म्हणजे ह्या पिक्चरचं बजेट आणि स्केल. तब्बल 4,000 कोटीच्या बजेटवर हा पिक्चर जर बनत असेल तर ह्यामधले CGI, VFX किंवा ओव्हरऑल या पिक्चरची प्रोडक्शन क्वालिटी ही इतकी तगडी असणार आहे की हॉलिवूडच्या कुठल्याही एखाद्या बिग बजेट पिक्चरला देखील ती तोडीस तोड ठरेल. आणि बजेट जास्त असल्यामुळेच हा सिनेमा एक नाही तर 2 पार्ट्समध्ये बनतोय आणि त्यामुळंच ही जी काही स्टोरी आपण बघणार आहोत ती कुठंतरी घाईघाईमध्ये न उरकता आपलं एकदम आरामात आणि डिटेलिंगमध्ये बघायला भेटणार आहे. ह्या पिक्चरचा सगळ्यात मोठा आणि चौथा पॉझिटिव्ह मला जो वाटतो तो म्हणजे ह्या पिक्चरचं BGM. हंस झिमर आणि AR रहमान यांनी ह्या पिक्चरमध्ये जे काही BGM दिलेलं आहे किंवा जी झलक आपल्याला BGMची एका टीजरमध्ये ऐकायला भेटते ती एवढी वर्ल्ड क्लास आणि एवढी टॉप क्वालिटी आहे ना की तुम्हाला एकदम प्रीमियम फील त्यात येईल. खूप सारे पिक्चर असे असतात की ते व्हिज्युअल्स कमी आणि BGMसाठी जास्त लक्षात ठेवले जातात, पण ह्या पिक्चरसाठी मात्र ह्या पिक्चरचे व्हिज्युअल्स आणि BGM दोन्ही टॉप क्वालिटी असणार आहेत आणि त्यामुळेच ही ह्या पिक्चरची सगळ्यात मोठी जमेची बाजू असणार आहे. ओव्हरऑल बघितलं तर ह्या पिक्चरमध्ये खूप सारे पॉझिटिव्स आहेत आणि ही खरंच ह्या पिक्चरसाठी एक खूप जमेची बाजू आहे. पण पॉझिटिव्ह सोबतच या पिक्चरमध्ये काही निगेटिव्ह देखील आहेत आणि त्याबद्दल आपण आता चर्चा करूया. ह्या पिक्चरसाठी सगळ्यात मोठा निगेटिव्ह ठरतोय तो म्हणजे रणबीर कपूर. आता रणबीर कपूरच्या काही खाजगी सवयी, विशेष करून त्याच्या खाण्याच्या सवयीवरून तो सध्या सोशल मीडियावरती खूप जास्त ट्रोल किंवा टीकेचा धनी ठरला आहे. आता त्याची ही इमेज ह्या पिक्चरला कितपत डॅमेज करते ते येत्या काळात आपल्याला कळेलच, पण सध्या मात्र सोशल मीडियावरती रणबीर कपूर हा चर्चेचा विषय ठरतोय यात मात्र शंका नाही. आता हे पिक्चरचा आणखी एक निगेटिव्ह जो मला पर्सनली जाणवतोय तो म्हणजे ह्या पिक्चरचं CGI आणि काही ठिकाणचं VFX. आता CGIच्या माध्यमातून काही सीन्समध्ये काही क्रिएचर्स दाखवण्याचा जो प्रयत्न ह्या टीजरमध्ये केला गेला आहे ते क्रिएचर्स खरंच मला पर्सनली एवढं कन्व्हिन्सिंग वाटलेलं नाहीत आणि काही सीन्समध्ये काही VFXचे शॉट्स आहेत ते देखील थोडं कुठेतरी कृत्रिम वाटत आहेत किंवा AI जनरेटेड वाटत आहेत. पण आता ही पिक्चरची खरं तर खूप अर्ली स्टेज आहे आणि 4,000 कोटीचं बजेट लावलंय म्हणजे ह्या गोष्टी फायनल पिक्चरच्या आउटपुटपर्यंत नक्कीच इम्प्रूव्ह होतील अशी आशा आहे. मित्रांनो, हे झाले या पिक्चरचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आता ओव्हरऑल ह्या पिक्चरबद्दल माझं काय मत आहे ते तुम्हाला सांगतो. खरं तर आपण लहानपणापासूनच हॉलिवूडचे खूप सारे सिनेमे बघत आलेले आहोत आणि आपल्याला नेहमीच त्या हॉलिवूडची संस्कृती असेल किंवा ते सिनेमे असेल याबद्दल आकर्षण वाटत राहिलेलं आहे. आणि आता फर्स्ट टाईम असं काहीतरी घडतंय की आपली संस्कृती किंवा आपला अभिमान असणाऱ्या गोष्टी आपण आता हॉलिवूडसमोर प्रदर्शित करणार आहोत. त्यामुळे ह्या चित्रपटाबद्दल मला पर्सनली खूप म्हणजे खूप जास्त उत्सुकता आहे आणि माझी खरंच इच्छा आहे की हा पिक्चर खरंच खूप मोठा हिट झाला पाहिजे, जेणेकरून आपला देव, आपला देश किंवा आपली संस्कृती नव्याने पुन्हा एकदा जगासमोर मांडली जाईल आणि हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या अपेक्षेवरती एकदम तंतोतंत खरा उतरेल अशी आशा मला वाटते. बाकी आदिपुरुषमध्ये 2-3 वर्षापूर्वी आपण जे बघितलंय ते अजून बरेचसे लोक विसरलेले नाहीत. मी पर्सनली सध्या तो ट्रॉमा अजून विसरू शकलेलो नाही आहे. कारण प्रभू रामांच्या भूमिकेमध्ये ज्या पद्धतीने प्रभासला रिप्रेझेंट केलं गेलं होतं किंवा एकंदरीत रावणाचा जो काही लुक दाखवला गेला होता किंवा ओव्हरऑलच जे काही रामायणाचं युनिव्हर्स दाखवलं होतं एकदम डार्क, त्यामध्ये जे काही क्रिएचर्स दाखवले होते किंवा जे काही ॲक्शन्स त्यामध्ये दाखवली गेली होती ते खरंच मला पर्सनली अजिबात आवडलेली नव्हती. आणि त्या पिक्चरमध्ये जेवढं बोलावं किंवा जेवढी टीका करावी तेवढी खरं तर कमी आहे. आता तो बोलण्याचा विषय नाही आहे. बट आदिपुरुषने जो आपलं एक निगेटिव्ह इमेज सेट झालेली आहे रामायणाची, ती इमेज कुठंतरी धुण्याचा किंवा वॉश करण्याचा प्रयत्न, रामायणाची एक नवी पॉझिटिव्ह आणि स्पिरिच्युअल इमेज जी खऱ्या अर्थाने जगाने बघितली पाहिजे ती इमेज हा सिनेमा नक्कीच सेट करेल असा मला विश्वास वाटतो. आणि त्यामुळेच कुठेतरी आपण ह्या चित्रपटाबद्दल वाढत जाणारी जी काही निगेटिव्हिटी आहे ती खरंच थोडी थांबवली पाहिजे. कारण अशा संधी आपला वारंवार भेटणार नाही आहेत. आपली संस्कृती आपला वारंवार जगासमोर मांडता येणार नाही आहे. कोणीतरी एवढी मोठी हिंमत करून 4,000 कोटीचं बजेट लावून एक चित्रपट बनवला, एक प्रोजेक्ट बनवला आहे
एखाद्या कलाकाराच्या वैयक्तिक आयुष्यातल्या त्याच्या काही सवयींमुळे पूर्ण सिनेमाला सफर करायला लागू नये असंच माझं मत आहे. बाकी तुमचं रामायणाच्या टीजरबद्दल काय मत आहे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी आपलं पिक्चरवाला मराठी पेज तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या.